नमस्कार मित्रांनो, डांगण ओला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आज दिवसभर पोरींला भेटला एक वानवळा. ते आल्या तिकडे घेऊन कापायला. आता ह्या पोरी ह्या पा इथं बसल्यात दोघी बहिणी आणि हे पा ही वस्तू आणली मित्रांनो त्यांनी वानवळा. तर मग आता ही वस्तू आपल्याला कापायची. इकडं आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. चुलीवर स्वयंपाक राहतो आमच्याकडं आणि लाईट आहे पण थोडासा का अंधार आहे त्याच्यामुळं हे मित्रांनो आहेत 2 शेळ्या इकडं बांधल्यात, 2 बकऱ्या आहेत त्या तिकडे डालल्यात. असा या फळीमध्ये आमचा एक छोटासा प्रपंच. तर मग मित्रांनो, आता पोरींनी ही वस्तू आणली दोघी बहिणी. मग आता ही वस्तू आपल्याला कापायची. मग आता चला ही कापायला सुरुवात करू. ही वस्तू मित्रांनो आमच्या बागामध्ये ना मे महिन्यात किंवा जून महिन्यात आवर्जून खायला भेटते. तर मग चला आता आपण कापायला सुरुवात करायची. आता आपल्या काही मित्रांनी हे पाहिल्याबरोबर लगेच ओळखलं असेल. फणस, हिंदीमधून कटल म्हणतात. तर फणस मग आता हे चला कापू आपण. मऊ मऊ झालाय मित्रांनो. पोरी हात लावून पाहतात त्यांना असं म्हणजे कधी खायला असं झालंय. ताट आणले, सुरी आहे. चला आता आपण हे कापायला सुरुवात करू. मित्रांनो आता हे ना आपण कापायचे. आता ही वस्तू पोरीला घाई झाली. एक हे असं कापायचा. आता याला मित्रांनो हाताला तेल लावायला त्यावर का गोड तेल म्हणजे चिटकत नाही. मग आपण तेलही नाही लावला आणि कापायला सुरुवात केली. आता तुम्हाला दाखवितो. ही बाई वस्तू अशी राहते. हां, ही वस्तू अशी. आता याला ही बाई आता परत गरे काढितो. गरे काढून तुम्हाला दाखवितो. तर मग आता हे असं आडवं उभं कापायचं राहते मित्रांनो, कारण ते ना कापत नाही. बिया पडल्या पण त्या कापत नाही ना. अरे हे काय, हे असं मोबाईल मध्ये असं कापायचं मित्रांनो. हे आहे ना, हे जरा कापायला ना लय अवघड आहे ही वस्तू. थांबा आपण आधी कापून घेऊ. हा असं. मग आता ह्या असं कापल्यानंतर हे परत असं कापायचं. थांबा रे, घाई करू नका. जवळ तर मित्रांनो हे पहा, हे गर आहे ती. हा तिरच बस ना, तिरच बस. हा हे असं गर राहतात मित्रांनो त्या फणसामध्ये. आणि हे बी आहेत. आता आपण सगळं गर काढून घेऊ, तुम्हाला दाखवितो. हे पहा, हे गर आहेत. हा हे असं गल मी बिया काढल्या. तू हा तिकडे दाखव ना, बिया काढल्या. तू सांग अजून बियाची पतली या टाकल्या खायला आणि बेत लिवली. सांग अजून. आणि ही चकात्रा तू काढतो या. आता मी हे फणस हा काढायला जरा अवघड आहे.
आठवते मी बाल होते ते उपटत नाही हा ओल्या 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 मस्त ना एकदम. असं जादू लयती जादू हे पण काढलं ना फणस असं हे बी काढते ती अशी बी निघते याच्यामध्ये. हा बी निघते बरोबर. याच्यात बी निघते हा त्यात टाकलं खायला आणि बी इथे ठेवली. हा आता हे काढलं हे इथे ठेवलं. अजून ते तिकडे करते आणि मी इकडे करते त्या खातो. आता तू सांग ना सांग तू सांग. मित्रांनो पूर्णी झाली गाय बर का. तू सांग ना आता. जम बी लागल्यात कोण काय किती सुटलंय ते कोण काय किती सुटलंय पा. आता मी हे असं करून घेतोय आणि अच्छा अच्छा करते फूल झालं हो. हा फूल अच्छा 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 घ्यायचं अच्छा घ्यायचं अच्छा घ्यायचं मग हे ठेवायचं. हे काढून घ्यायचं आणि मग डबल या बियाला इथे घ्यायच्या त्या काढून घ्यायच्या. हा काय ते सांग आता. हा काय बिला आता बोलत रे ओले बिया खाली काढून बोलत रे. असे लावू द्यायचं आणि अच्छा ठेवायचं. अजून हे करते आलं हे असं करायचं असं फणस केलं का तसंच बे लागते. काय काय भात बंद करायला असं काय तुम्ही परत मधला जा. मला जात तिला नाही काय मित्रांनो ह्या बिया ज्या आहेत ना आता ह्या शिजून खायच्या मित्रांनो. ह्या बिया शिजत घालायच्या आणि चांगल्या शिजल्या का काढायच्या आणि काढून मग ते हे कातडी निघत्यात. मग ते फेकून द्यायच्या. हा मग काढायच्या खाऊन घ्यायच्या. हा मग त्या बिया आहेत ना मित्रांनो एकदम पिठूर पिठूर अशा एकदम टेस्टी एकदम चवदार लागत आहेत. भाजी लागतात अशा त्या ह्या बिया फणसाच्या बिया शिजवल्यानंतर एकदमच मस्त. फक्त मग थोडासा जे गर किंवा हे खाताना थोडीशी काळजी म्हणजे नको बा एखाद्याला जसं वावड्याचाच प्रकार आहे हा. पण मग बिया म्हणल्यावर मित्रांनो एकच नंबर एकदम पिठूर चवदार अशा या बिया. तर मग आता फणस बकरं सुटल्यात त्या लागले शेळ्यांचं पियायला. तर मग असं आहे मित्रांनो हे फणसाचा एकदम म्हणजे चांगले आयुर्वेदिक आहे. फक्त खाताना थोडीशी काळजी घ्यायला लागते. मित्रांनो आता आपला फणस कापून झालाय. तर हे पहा सगळा फणस कापलाय. सगळे गरे काढून घेतलेत. इकडं दिसतात ते फणसाचे गरे. हे पहा पोरी लगेच खायला भेटल्यात. तिकडं आमचं स्वयंपाक चालू आहे मित्रांनो. भाकरी चालू आहे चुलीवरच्या. आणि इथं हे ताटभर गरे आहेत फणसाचे. ह्या इकडं सगळ्या बिया आहेत. आता काही बिया कापल्या गेल्या सुरीना आणि जास्त करून चांगल्या आहेत. हे पहा पोरी खायला भेटल्यात. तर मग मित्रांनो आता आपलं फणस कापून झालंय आणि पूर्ण केले खायला सुरुवात. आपणही खायचे पण मग खाताना आपल्यासारख्याला काही नाही पण बाकीच्या मित्रांनी खाताना म्हणजे फणस खा पण मग खाताना ना मित्रांनो थोडीशी काळजी घ्यावं लागणार आहे आपल्याला.
तर मग आता तुम्ही परत म्हणाल बुवा मग फणस तर खायची मग काळजी कायची घ्यायची. आमच्या भागामध्ये मित्रांनो फणस भरपूर आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या शेतात किंवा बाबा 4-2 घरं मिळून प्रत्येकाच्या इथं आहेच. आता तुम्ही म्हणाल पोरं सोरं खातात आणि मग काळजी घ्यायची कायची. मित्रांनो काळजी म्हणजे असे आता हे फणस आहे ना, ज्याला दुःख आहे समजा काही शरीरात कुठं गाठी असतील काही दुःख निघत असेल त्यानं मित्रांनो हे जास्त खाऊ नये. हे दुःख परत उठत आहे. थोडक्यात खायला लागतं, खायचं थोडक्यात खायचं, जास्त खाल्लं ते दुःख उठत आहे. किंवा मग एखाद्याला मित्रांनो आहे मूळव्याध, त्या मूळव्याध झालेल्या माणसानं जर जास्त प्रमाणात फणस खाला त्याचंही मूळव्याध उठत आहे. किंवा एखादी बाळंतीण बाई तिनं जर ते फणस खाल्ला तर त्या लहान बाळाच्या पोटात येत आहे. असं हे वावडे. तर मग फणस तुम्ही अवश्य खा. ही वर्षातून एकदा मिळणारी म्हणजे फळ आहे, जंगली फळ किंवा शेतात लावलेलं फळ. तर तुम्ही फणस अवश्य खा, पण मग थोडीशी काळजी घ्या, थोडंसं काटकसरीनं खा. असं आहे हो हे फणसाचं. तर मग मित्रांनो आपला जे फणस होता हे बारीकच होता तरी चांगला एका मोठ्या ताटाला शिग लागलाय. आणि ही पोर आहे ना हिची दण झाली खाऊन खाऊन थट झाली ती. आणि इकडं अजून भरला नाही, अजून चालूच आहे. तर मग मित्रांनो असं आहे हे फणस. तर मग चला आता या मित्रांनो फणस खायला. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.